नमस्कार. अनेक वर्ष तेच करतोय मी. म्हणजे अनेक वर्ष सुरक्षित स्विमिंग क्लासेस मी शोधतोय. फायनली मला हे क्लासेस आज सापडलेले आहेत. तुम्हाला खरं सांगू का, मला ना ती हायजीन आणि ती सेफ्टी असते त्याच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज नको. आणि हे क्लासेस तसे आहेत असं मला कळलेलं आहे. आणि ॲक्च्युली मला लेडीज ट्रेनर पाहिजे होती. ती इकडे आहे. म्हणजे मी ते वेगळंसं ऑप्शन निवडलं आणि ती लेडीज ट्रेनर इकडे आहे. माझी लहानपणापासून इच्छा होती की तिने मला शिकवावं आणि एका पुलात आम्ही दोघे. आज बघू आता कोण येत आहे ते. हाय, मी कोमल. मग मी ब्रूस विलिस. काय 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 तुम्ही काय भांगच करता मग? एक मिनिट. अहो नाही, माझं नाव खरंच कोमल आहे. कमाल आहे यार. नाही नाही, कळला का नका? हा का? त्याच्यावर मात्रा को. कोमल. माझं नाव खरंच कोमल आहे. आई शपथ, तुम्ही कोमल आहात? Yes. मग इथे काय स्विमिंग शिकायला आलात तुम्ही? सर ऍक्च्युली मी स्विमिंग प्रशिक्षक आहे. तुम्हाला महिला प्रशिक्षक हवी होती ना, मीच ती. मी महिला मागितली होती. महाल आलाय अख्खा. असं नाही करायचं. कट्टी मग. हे बघा, महिला प्रशिक्षक पाहिजे म्हणून मी 2,000 रुपये एक्स्ट्रा भरलेत की नाही मला सांगा. सर मी महिलाच आहे. चल ना, एवढं काय अरे! महिला. एक मिनिट, मी महिलाच आहे, कळलं ना? एक मिनिट. हे बघा, ती जाहिरात जी होती ना तुमची, त्याच्यावर पॅम्पलेट होतं हो, बरोबर. पॅम्पलेटवर एक चित्र होतं. एक सुडोल बाई होती. या. ती एका तरुणाला स्विमिंग शिकवत होती. मला ती सुडोल बाई पाहिजे. ती बघून मी ऍडमिशन घेतली. अहो, मीच आहे ती सुडोल बाई. चल ना, एवढं काय. चल अहो, खरं? सुडोल बाई नाही हो, उगीच काय. अहो खरंच बघा, मी वाटत नाही का सुडोल? नाही हो. बघा बघा माझ्याकडे नीट बघा. काटा लगा आहे की नाही मी सुडोल? मी सगळ्या अँगलनी बघितली, फक्त ढोल दिसतंय. असं तुम्ही ना हे एकदम इरोटिक असं काही करू नका. ऐका आहे की नाही मी सुडोल? बरं आहे. मला एक सांगा, आता तुम्ही भंकस करताय का? माझी एक मिनिट, मी मस्करी भंकस करताय करते. का? एक मिनिट. मला तुम्ही काय सांगितलं जाहिरातीमध्ये? तुम्हाला काय दिसलं? सुडोल बाई, बरोबर की नाही? सुडोल बाई. ओके, पण तिच्या बरोबर चित्रामध्ये जो स्विमिंग शिकणारा पुरुष आहे त्याच्याकडे पाहिलं का तुम्ही? तो कसा हँडसम होता. वाव, 6 पॅक्स अँड ऑल. इथे बघा कोण आलंय. नुकतंच जावळ झालेलं बुटकं पदक. तुम्ही माझी मस्करी करू नका. ऍक्च्युली या रंगमंचावर तेच अपेक्षित आहे. तुम्ही जरा सिरियसली घ्या. काय चाललंय तुमचं? सॉरी, तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ अरे नका. टेन्शन काय घेऊ नका. एकदम महिला पाहिजे होते, हे पाठवले. म्हणजे काय बघा, आपल्याला स्विमिंग शिकायचंय ना, का माझ्यावर संसार करायचा आहे? काहीतरी काय बोलताय तुम्ही? एवढं कशाला घाबरताय? घ्या ना चॅलेंज आयुष्यात. नाही. त्यापेक्षा मी मान्य करतो तुम्ही महिला आहात. एक तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला सांगतो, हे जे सुरक्षित स्विमिंग क्लासेस आहेत, Right. तिथे मला सेफ्टी आणि हायजीन याच्या बाबतीत मला कॉम्प्रोमाइजच नको सांगून ठेवतो तुम्हाला. सर म्हणजे सेफ्टीच्या बाबतीत ना आम्ही अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि हायजीनचं म्हणाल ना, तर आम्ही स्विमिंग पूल मधलं जे पाणी आहे ना, ते सुद्धा साबणाने धुवून घेतो. हो, आणि सेफ्टीसाठी वर सॅनिटायझर पण लावतो पाण्याला. एवढी सेफ्टी आणि सॉलिड हायजीन आहे. हो, तू अजिबात टेन्शन घेऊ नका. Okay. बरं ऐका, आता आपण स्विमिंगला सुरुवात करूया. हो. राईट? Yes, बरं yes. ऐका, त्यापूर्वी ना मला तुम्हाला काही हे काय करता तुम्ही? नाही आय जस्ट सॉ. हे काय केलं? तेच तर सांगते मी. शब्द बोलते ना पुढचा. शब्द करताना असं करतात का कधी? अहो शब्द तर ऐका. जुजबी सूचना असंच म्हणणार ना. जुजबी असं म्हणतो का? जुजबी असं म्हणतो का? ठीक आहे. जू असंच करतात ना. जुजबी सूचना. अरे काय? काही जुजबी सूचना करायच्या आहेत, त्या नीट लक्षात घ्या. हे बघा, समजा तुम्ही पाण्यात उतरल्यावर तुम्हाला असं वाटलं की अरे मी बुडतोय, तर लगेच उजवा हात वर करायचा. उजवा हात.
हा आणि समजा तुम्ही बुडून मरताय असं तुम्हाला वाटलं की लगेच डावा हात वर करायचा आणि मी दोन्ही हात वर केले तर मग तुमचा माझ्याशी काही संबंध नाही ओ! मग कन्फ्यूज व्हायला होईल ते ना. मला ना- तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका हा घाबरू नका तुम्ही अजिबात घाबरू नका नाही मी घाबरलेलो नाही, थोडीशी भीती वाटत होती, पण आता तुम्ही हात सांभाळून घ्याल हो सगळं. गेले काही एपिसोड काय करते ते हो, काय बोलता? ऍक्च्युली मी आय एम सॉरी हा उगाच तुम्ही हे नको हा चला आपण सुरुवात करूया हा, आता आपण ते Okay. स्विमिंग पूलच्या इकडे जाऊया. हो, एक मिनिट हो Swimming pool. हो इकडे या. जायताय कशाला जाताय कशाला जाऊ नका मग? हे बघा मी तुमच्यासाठी स्विमिंग पूल इथे आणतीये आता स्विमिंग पूल इथे आणता? येस आय मीन इट एक मिनिट कोण आहे रे तिकडे स्विमिंग पूल आणा दे. या या येऊ दे 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 शाबास इनफ थँक्यू थँक्यू स्विमिंग पूल याच्यात पोहायचंय मी. याच्यात पोहायचंय याच्यात पोहायचंय हो मी? स्विमिंग पूल हा स्विमिंग पूल हो, हो, हो. 12,000 रुपये भरले तो हा स्विमिंग पूल. हो हो आपल्याला ह्याच्यातच पोहायचंय कसं आहे ना हा हे बघ एक मिनिट त्या आधी ना तुम्ही हे घ्या या फॉर्मवर सही करा कसला फॉर्म आहे हा? नाही कसं आहे समजा या पुलात तुम्ही बुडून मेलात तर ती जबाबदारी आमची राहणार नाही सही सही हे जे असं आहे त्याच्यात मी बुडून जर हो मेलो हो मरू शकता तर मग मी त्याचे तुम्ही ते सही हो, करून हो, घेता. हो 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 मी तुम्हाला जे 12,000 रुपये जे दिले हा. ते नवा व्यापारच्या नोटा दिला की खरे दिले? मग लहान मुलांचा पूल का आणला तुम्ही माझ्यासाठी? याच्यात बुडणार आहे का मी? सर पाण्याला कमी लेखू नका अरे का टाळका सटकलाय का तुमचं? हे एवढा असतो का आकार? जरा मोठ्या आकाराचा द्या ना स्विमिंग पूल. 12,000 रुपये कशाला दिले मी तुम्हाला? सर एक मिनिट आम्ही आकार कमिट केला होता का नाही आम्ही स्विमिंग पूल कमिट केला होता आम्ही स्विमिंग पूल दिला आम्ही महिला कमिट केली होती आम्ही महिला दिली अरे, आकार कमिट केला होता का आकार कमिट हे मला हे फसवणूक आहे, आयुष्यभर सांगतो फसवणूक आहे. हे मला नाही तुम्ही आता अजिबात काळजी करू नका सर आपल्याला ट्रेनिंग सुरुवात केल्याची वेळ झाली सर प्लीज कोऑपरेट ओके आता आपण सुरुवात करूया हो. हा, चला या पुढे या हे काय आणि सगळे एक मिनिट ते आपली हे घाला काय काय घाला? ते आपली आयुध घाला ना हा नीट बोला तुम्ही. हा. ते घाला ते घाला या हे जे एवढंसं आहे वाटीचं हो, हो. त्याच्यात ते ह्याच्यासाठी मी हे- सेफ्टी आपली सेफ्टी महत्वाची आहे सर हे हे खूप बालिश वाटतंय. तेच होणं अपेक्षित आहे ना तुमच्याकडनं ओ! काय बोलता तुम्ही? Actually, एक मिनिट हे घ्या आपली आयुध घाला शाबास हे माझा ना हे एवढा कधीच नाही अपमान झालेला सांगून काय ठेवतोय. तुझ्यात बरं हे घ्या चल पुढे चला हे घ्या सेफ्टी महत्वाची हे घाला इथे घाला शाबास तिकडून घालून घे अरे कमान अरे हे ना लोक हसतील. नाही नाही हे हसणार सांगू पण शकत नाही नाही हे हसणार नाही कधी अजिबात नाही सुंदर वाव सुपर जाऊ दे वर जाऊ दे हे इकडे ते इथे का नाही येत ओ, गप्प बसा. 12,000 रुपये अपमान करते माझा. 12,000 रुपये दिले तुम्ही मला. Actually, ते पटकन दिसलो ना त्यामुळे I'm sorry. पटकन दिसलं काय? हसू नका तुम्ही आणि. तुम्ही चिडू नका चला तो एल लावा Okay. एल असं लावा अरे तुम्ही मला हे 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 जे ह्याच्यासाठी एल आहे ते येस सर सर लोकांना कळलं पाहिजे ना की तुम्ही शिकाऊ आते कोण लोक कोण आहे आजूबाजूला कोण आहे? एकटाच आहे ना स्विमिंग पूल मध्ये? सर कसं आहे मॅनेजमेंटला मला तोंड द्यावं लागेल ते म्हणतील की नवीन माणूस होता तू त्याला एल का नाही लावला मी काय ऑलरेडी सांगू? लावला एल मला. ऑलरेडी लावला एल. अजून काय एल लावताय? सर तुम्हाला एल लावणं दॅट इज माय ड्युटी एक सांगू का हे 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 अरे हे प्रचंड बालिश वाटतंय यार. याचा विचार लिहिताना करायचा ना आता मी जसं सांगेन तसं एक मिनिट पाय वर करा हा अरे हे यार हे काय मागे 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 एक मिनिट या इकडे पुढे हे बघा एक मिनिट मी सांगितल्याशिवाय शरीराचा कुठलाही अवयव हलवायचा नाही कळलं म्हणजे तुम्ही इथून गेलात हात पाय पुढे टाकायचा नाही कळलं नो नॉट अलाउड यू आर नॉट अलाउड
मी शिट्टी वाजवली की पुढे करायचं. ओके ओके, ठीक आहे. लक्षात घ्या, तुम्ही इन्स्ट्रक्शन फॉलो करा. मी एक मिनिट. नाही उडी नाही मारत आहे. हात मागे घेतो बस. मागे उडी मारताना असं मी हा, मागे. अशी तर नाही ना कधी उडी मारू शकत. शिट्टी वाजवली की तुम्ही तुमचा उजवा पाय असा उचलायचा. कुठली शिट्टी वाजवता? कुठली वाजवा ना दिली ती. कसं काय असेल तुमच्याकडे बघून ना पागल. Shut up. उजवा पाय उचला आणि असं पाण्यात टाका. फील इट. वाव. पाण्याचा स्पर्श असा चेहऱ्यावर आणा आणि असं म्हणा असं कसं येणार पण तोंडावर पाणी लागल्यावर असं कसं? अरे कुठलं पाणी आहे तुमच्या चेहऱ्यावर? हा येत आहे. जगातलं कुठलं पाणी आहे? पाय स्पर्श झाला की असं कुठलं पाणी आहे? एक मिनिट. आता पाय हळूच टाका पाण्यात. फील इट. करतो आता. हा फील. वाव. 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 पुढे काय आता? पाय टाका ना पाण्यात. कमॉन मूव. फील. आता बसू का मी? हा बसा पाण्यात बसा. शाबास बसा. काय कसं गरगर वाटते का? गरगर. मी ऍक्च्युली मावत नाहीये ह्याच्यात. ही मुंबई आहे कळलं ना. इथे 4x4च्या ठिकाणी 8 लोक राहतात कळलं. तू तर एकटाच इकडे. वा मज्जा. 12,000 घेऊन शहाणपण नको शिकू मला. काय करताय? शाबास. हा चला आता ना बघा, मी जे म्हणेन ना ते माझ्या मागे म्हणायचं. हा मग उठून जायला लागेल मागे. नाही थांबा एक मिनिट. आम्ही ना महत्वाचा व्यायाम प्रकार आहे तो. आधी एक्सरसाइज लक्षात घ्या. स्टेप 1. मी पकडा म्हटलं की पकडायचं. पकडा. काय पकडायचं? ते तुम्ही हे पकडा ना. हे काय? ते 10वीच्या परीक्षेला तुम्ही कशावर पास झाला होतात? काठावर. हा काठ पकडा. इज्जत घालवतोय माझी. इज्जत घालवताय. सॉरी पटकन आलं चुकून. मी पण तिच्या आईला सांगतो काठावर म्हणून. काटावर यायचं. काटावर आता काय सांगा? हा आता नाही बघा, मी तुम्हाला सांगेन ना त्याप्रमाणे करायचं. लक्षात घ्या, इन्स्ट्रक्शन फॉलो करायचं. लिसन केअर. फार बोलताय. मुद्द्याचं बोलावं जरा. पकडा. सोडा. डोसा काय? लिसन केअरफुली. अरे काय खेळ खेळताय का? पिकनिकला आलोय का आपण? असं नाही, हे एक्सरसाइज आहे, हे केले पाहिजे. बुद्धीचा खेळ कसला खेळताय? मला स्विमिंग शिकवा ना इकडे. सर स्विमिंग साठी बुद्धीचा काही संबंध नाही. ते हातपाय मारावे लागतात. Come on. काय काय? सेंटरला जाऊ नका. का? प्रचंड खोलेमध्ये. हे बाय तिकडे मोती सापडतात. मोती. इतका खोल आहे का मोती सापडतात? प्लीज तिथे जाऊ नका. खोल आहे तिकडे, प्रचंड खोल आहे. प्लीज तुम्ही घाई नका करू. काटाने. हे बघा, मी सुद्धा इतकी वर्ष इकडे शिकवते. मी आतापर्यंत सेंटरला गेले नाही कधी माहिती. मला काय मोती आवडत नाहीत का? पण नाही काय गेले. बोलताय तुम्ही यार? मला शिकवा ते काय ते शिकवा मला. शानपणा करायचं रे अजिबात. सावकाश. हे आता नाही रे म्हणा. हे. माझ्याबरोबर म्हणा. म्हणताय का? हा, म्हणते. मला येणार. उलटा आता. रणा ये लमा. हे काय करताय? हे काय करताय? उलट म्हणाला. उलटा म्हणून टॅलेंट दाखवू नका. उलट वा म्हणजे उपड वा. शाबास. वा. चला शाबास. आता पाय झाडा. नाही जमत आहे ऍक्च्युली. पाय झाडा ना. नाही जमत आहे. बायकोच्या पुढ्यात कसं करता? मला हवं. तुम्ही माझ्या घरात घुसू नका. रडू नका ना. 12,000 रुपये देऊन इकडे आलो. माझ्या घरचं कशाला काढता? रडू नका ना. माझ्या तोंडून सगळं खरं निघून जात. रडू नका. तुम्ही वा तिकडे. आय एम सॉरी.
पुढची स्टेप. नाराज होऊ नका, इथंच करिअर आहे आपलं. नाराज होऊ नका. ओके, पुढची स्टेप बटरफ्लाय, बॅकस्ट्रोक. बॅकस्ट्रोक शिकायचं राहिले. या उठे उठे उठे. या या, इतक्यात सुटका नाही. हा, बॅकस्ट्रोक. हे पण लावले ना तुम्ही, कसा बॅकस्ट्रोक मारू यार. उभं राहून करा, उभं राहून करा. हे बघा. याई रे जोर लगा के नाचे रे. अरे काय नाचाय का मी? मला बोलवलं इकडे तुम्ही? सॉरी, ते मला एकदम तुमच्याकडे बघून गाणं सुचलं. बॅकस्ट्रोक लक्षात आले? हे असं तुम्ही घरी करता का तुमच्या? अहो नाही, घरचा अभ्यास ना माणसाने नीट करायला लागतो. हे सगळं तुम्ही घरी नीट करा, कळलं ना? घरी अभ्यास नाही केला तर काय होतं माहितीये का? ना धड रायटर होत ना धड ऍक्टर होत. पर्सनल बोलते बाई, बघत पासून आल्यापासून पर्सनल खुन्नस काढते. चिडू नका ना तुम्ही. हे काय करता तुम्ही? काय ते शिकवा आता लवकर मला. हे बघा. माझं डोकं फिरलं ना? Sorry. नाही मला नाही करायचं. मला स्विमिंग करायचं नाही, सांगून ठेवते. मला स्विमिंग करायचं नाहीये. या माणसाने हात वर केला म्हणजे ह्याला माझी गरज आहे. आय शुड हेल्प हिम. थांबा ना सरप्राईज. अहो, तुमचा काय? वाढदिवस आहे ना, मला सरप्राईज द्यायचंय तुम्हाला. हो, पण कसलं सरप्राईज ते तर सांगा. सांगतो आता. अजून एकच मिनिट, असं सरळ या. हा, सरळ या. चालता येत नाही आपल्याला चौघे. बस आता सरप्राईज. हा. 1 2 3. सरप्राईज. कुठे आणलेत तुम्ही मला? जंगलात. का? सरप्राईज. तुमचा वाढदिवस आहे ना म्हणून सरप्राईज. यात काय सरप्राईज? वाढदिवसाच्या दिवशी जंगलात सरप्राईज. नुसतं आईन केलं की सरप्राईज होते चौगुले. वाढदिवस म्हणून तुम्ही जंगलात घेऊन आला हो. तिथे सगळा स्टाफ आपला रिसॉर्टवर जमलाय तिथे सेलिब्रेट करायला, आणि तुम्ही इथे कुठे घेऊन आलाय जंगलात? सगळा स्टाफ ड्रॉइंग आपण गप्पा बसा. मुस्कारपणे तुमचा बावळट माणूस. कुठे घेऊन आलेस तुम्हाला? किती त्रास आहे, काय आहे? काळा कुट्टा अंधार सगळीकडे चिटपाकू नाहीये. सगळी डास चावतायत, काय काय पायाला टोचतंय. काट्या कुठे घेऊन आलायस? हे तुझं सरप्राईज आहे? ऍक्च्युली हेच सरप्राईज होतं. हे सरप्राईज आहे? थोडंसं सरप्राईज आहे पुढे मॅडम. हे जे पुढचं सरप्राईज आहे ना मॅडम, त्याचा तुम्ही विचार पण नाही करू शकणार बघ, मॅडम. तुला इट इज माझं- ब्युटिफुल मॅडम. आणि ते सरप्राईज माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट आहे मॅम. अरे बाबा, बस इन लबों को थोड़ा सुकून तो मिलने दो. कळला तुझा शायराना अंदाज? लबोंगो सुकने दो. हे सगळं तुझ्यामुळे होतं. हे सगळं तुझ्यामुळे. काहीतरी थुकरट शेर पाठवतच आणि हा मूर्खासारखं मला वाचून दाखवतो. नाकडा बुक्की हाणेन ना आता मी मूर्खा. कुठे घेऊन आलायस? हे कसलं तुझं सरप्राईज? मॅडम हे खरंच सरप्राईज आहे. बावळट. तुम्हाला कल्पना नाहीये. इथे ह्या क्षणाला आता 11 वाजतील थोड्या वेळात. 11 वाजता काही लाखो काजवे जमा होणार आहेत. सीन बघा मॅडम, इमानदारी सांगतोय. दिस इज अ सरप्राईज बेबी. दिस इज अ सरप्राईज बॉबो. मॅडम दिस इज अ सरप्राईज. हे सरप्राईज आहे. आय शुअर? आय एम शुअर. म्हणजे मी माहिती काढली आहे मॅम. तिकडे असा काजव्यांचा थवा येणार आहे आता. लाखो करोडो काजवे मॅम. असे 11च्या ठोक्याला इकडे असे Yes, ma'am. एक मिनिट मी ना एक फोन मध्ये टिपून घेऊया आपण. येस येस वाय नॉट. वाव काजवे. मॅडम लवकर 11 वाजता हो, हो. तयार आहात मॅडम? हो हो. हे ऑन केलं का तुम्ही? हा, हा. आता झालं 5 सेकंद आहेत. 5 4 3 2 1. कुठे काजवे? काजवे कुठे? माझं घड्याळ थोडं पुढे आहे. ऍक्च्युली 11 वाजलेलं नाही आहेत. मग थोडं मी काय ऑफिसला वेळेवर यायचं असतं ना म्हणून घड्याळ पुढे एकदा तरी येतोस का रे ऑफिसवर वेळेवर? आय सॉरी मॅम, पण इथे कशाला काढताय ना? इथे ही जी मुवमेंट आहे ती एन्जॉय करा मॅम. हा, हा. आता वाजतात. या ओ माय गॉड. 5 4 3 2 1. तू बेडकांना काजवे समजत नाहीयेस ना? कुठे आहेत काजवे इकडे? नाही कुठे आहेत? कुठे? एक काही काजवा नाही. कुठेच काजवे? अरे मी पेपरवर वाचलंय हे काय वेरणे जंगलात रात्री 11 वाजता लाखो करोडो काजवे जमा होतात आणि खूप सुंदर दृश्य दिसतं. हे काय? बघू. हे काय कात्रण आहे?
व्हेरणे म्हणजे साऊथ आफ्रिकेतलं जंगल आहे रे ती. तू वाड्याच्या वेरणे गावात मला घेऊन आलाय. डोकं फिरलंय तुझं. आणि हे लिहिलंय ते स्पष्ट नोव्हेंबर महिन्यातलं हे. नाही नाही, हे आजचं आहे बघा. आज तुम्ही रात्री बघू शकता. हे बघा. अरे, वरच्या कात्राची तारीख बघ ना. 11 नोव्हेंबर 2019 चा पेपर आहे हा. माय गॉड, वॉट हे कन्फ्युजन. अरे बापरे, मला कळलंच नाही. मला काय झालं, मी आपला भेळ खात होतो, भेळ्याच्या खाली पेपर होता तो वाचला आणि अरे बापरे काजू आहेत म्हणून तुम्हाला तो सरप्राईज. भेळेचा पेपर वाचून मला इथे घेऊन आलायस. हा, मग. डोकं ठिकाणावर आहे तुझा. हा पेपर ताजा असतो. नाही, भेळ ताजी असते. गप रे. असं डोळ्यापुढे काजवे काढीन ना आता बावळटा. रिलॅक्स चल आता झालं 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 तेवढा तमाशा झाला. चल चल घेऊन चल मला तिकडे. चल रिसॉर्ट वर घेऊन चल. नाही मॅडम, परतीचे सगळे दोर मी कापून काय टाकले. गे? नाही म्हणजे मी तुमचे असे डोळे दाबून मी इथे आणलं ना तुम्हाला. तुमचे डोळे तर बंद होते. मी काही बघितलं नाही एक्साइटमेंट मध्ये. मी कुठे आलो कळलं नाही. अंधारात फक्त घुसलो मॅडम. देवा, सॉरी मॅडम. मी का रे काय या माणसावर विश्वास ठेवलाय मी काय तू माझ्या राशीला परमेश्वरा. दरवेळेस ना मी तुझ्यावर रागवते चिडते. म्हटलं आज आपला बर्थडे आहे, आज आपण त्याच्याशी प्रेमानं वागूया. आय लव्ह यू. चला लग्न करू. Shut up! लायकी तुझी माझी लग्न करायची लायकी आहे? मूर्ख माणसा. काजवे दाखवतोय मला. नॉनसेन्स. मॅडम प्लीज बघा, मी काजवे दाखवतो तुम्हाला. प्लीज गप बघा. रे, डोक्यात जाऊ नकोस माझ्या. मॅडम काजवे दाखवतो, ऐका माझं तुम्ही. प्लीज ऐका मॅडम. किती बथड आहेस रे तू. हा? किती बथड आहेस मूर्खा. त्याचं बॅटरी आणून मला काजवे दाखवतोयस बावळट. तुला एवढंही कळत नाही रे मूर्खा. काजव्याच्या डोक्यावर नसतो रे दिवा. मग? काजव्याच्या फोनवर नेटवर्क पण नाहीये. फसले मी तुझ्या या राज्यात येऊन बावळट. मॅडम मला तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं. गप रे. तुमचा वाढदिवस आहे म्हणून मी मला फक्त हे delete कसलं आलंय सरप्राईज तुझं. ठीक आहे मॅम. हे काजव्याने तुमची निराशा केली असेल, पण हा लुकलुकता तारा आहे तुमचा. लुकलुकता तारा. लुकलुकता तारा. कुंपणातल्या तारा व्हायच्या लायकीचा नाहीयेस तू. हसू नका बावळट. तुझा अपमान करते हेही कळत नाही तुला मूर्ख. मॅडम टेन्शन घेऊ नका. मी तुमचा वाढदिवस सेलिब्रेट करणार मॅम. नेटवर्क नाहीये फोनवर. बघ जरा कोणा आहे का. कुणी आसपास पण नाहीये. कोणाला तरी हाक मार मदतीसाठी. कुणी आहे का. हेल्प. कुणी आहे का. मी आहे मॅडम. कॅन आय हेल्प यू मॅम. गप रे बावळट. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. थोडा मी मेंदू मी केक वापर. आणलाय मॅम. तुमच्यासाठी केक आणलाय मॅम. शट अप. प्लीज प्लीज. रिसॉर्ट वर चल. सगळे तिकडे वाट बघताय. मॅडम प्लीज मला सेलिब्रेट करायचा तुमचा वाढदिवस. प्लीज विशूवर बसा तुम्ही. दगडावर बसा प्लीज. प्लीज बसा इथे. बसा प्लीज. बसा प्लीज. बसा प्लीज मॅम. मी तुम्हाला केक. माझ्या ऑफिस मध्ये मूर्ख. मॅडम इथे केक. इथे तुम्ही उभे राहा. येस. ढॅन ढॅन. हा केक आहे. आणला तेव्हा साईज मध्ये होता. लगदा झालाय रे त्याचा. लगदा झालाय. आला येताना जरा डचमळला तो. मी जरा साईजने करून देतो काय तर. अरे काय काय नको नको ते काही नाही होणार त्याचा आता. ठेवतो केक. बावळट. टेन्शन आले मला. कुणीही नाहीये जंगलात. चल आता परतीचा मार्ग कसा काय कुठे कसं काय करू मी. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा तुमचा प्रॉब्लेम काय माहिती का बापरे. मॅडम. तुम्ही ना मोमेंट एन्जॉय करत नाही कसली मॅम. मोमेंट एन्जॉय करणार बावळटा. थंडी वाजायला लागले मला. थरथर व्हायला लागले अंगाची. मॅम हेल्प. मॅम प्लीज घ्या. नकोय मला ते मॅम जॅकेट. प्लीज घ्या. मला नकोय ते जॅकेट. स्त्री दाक्षिण्य म्हणून देतोय. थोबाड प्लीज फोडेन ते जॅकेट. मला नकोय ते. मॅम थंडी आहे. प्लीज घ्या मॅम. घे. होणार आहे का तुझे जॅकेट मला. असं असं पांघरा ना तुम्ही. थंडी आहे मॅम. हेल्प. हॅलो. मॅडम जॅकेट परत द्याल. थंडी आहे जरा. क्या बात है, क्या बात है, क्या बात. वा वा वा. दरबार सगळा भरलेला. सगळेजण आलेत. झाडून पुसून सगळेजण आलेत. पण प्रधानजी काही दिसत नाहीये मला. प्रधानजी. प्रधानजी. या प्राधान्या. या बारदान्या. कुठं गेला ह्यो. महत्वाच्या टायमाला कुठं उलटला ह्यो.
आयला दरबाराच्या ग्रुपवर तर हे ऑनलाईन आहे. प्रधानजी कुठं उलतला तुम्ही रागाची स्माइली सेंट. महाराज तुमच्यासाठी कुल्फी घ्यायलो, कुल्फीची स्माइली सेंट. कुल्फी कुल्फी मला लय आवडते. तुम्ही दरबारात किती वाजता येणार आहात? रागाची डबल स्माइली सेंट. महाराज मुस्काड इकडं करा, मी बाहेरच उभा आहे. स्माइलीच नाही चमाय. अहो, मी तुमची एंट्री पाहिलीच नाही. अरे वा वा, बरं झालं तुम्ही आलात. मी ना तुम्हाला वेलकमचा मेसेज पाठवतो. थांबा एक हो मिनिट. महाराज सोडा, कुल्फी नाही आणली तुम्ही? ही घ्या कुल्फी. ही कुल्फी आहे. अरे कुठं घालायची यार, ह्याच्यावर असतंय रे काहीतरी असं. हा? कुल्फी वितळली ना महाराज, कशी काय? म्हणून मी चोखली. हं. समोरून राणी साहेब येत होत्या, हं. त्यांनी मला मदत केली. हं. मग आम्ही दोघांनी बी कुल्फी चोखली. आता किती दिवस तुम्हाला उष्ट खाऊ घालणार? काय म्हणालास? नाही, तुम्हाला उष्ट कसं खाऊ घालणार ना महाराज आम्ही. आणि काय प्रधानच्या महाराजाला काय मुजरा गिजरा करायची काय पद्धत गिद्धत आहे का नाही का? ती बी विचारला तुम्ही? सॉरी महाराज, सॉरी सॉरी. हा. महाराजांचा विजय असो, असो. महाराणींचा प्रधान असो. अरे काय बोलायला लागला तू ह्या? महाराज तुम्हाला नेहमी विजय मिळत असतो ना, हा, हा, हा. महाराणींना पण काहीतरी मिळायला पाहिजे की नाही. अरे महाराणीला काय भेटायचंय ना ते आम्ही भेटून घेऊ. पण तुला सांगतो परदान्या, अरे आपल्या राजानं मला ब्युटिफुल फेस ऑफ द इयर असा अवॉर्ड दिलाय. ते ब्युटिफुल मळ ऑफ द इयर असेल. का रे परदान्या, तू समजतो कोण रे स्वतःला? तू काय दिसायला लय सुंदर आहेस का काय? आहेच. ती प्राजक्ता तुझ्याकडे बघून हसते म्हणून तू लय गैरसमज करून घेऊ नको. कोण? हा. अरे तू हास्यास्पद दिसतोस पहिल्यापासून. अरे, मी बोलायला लागलो तुला. आणि पुरींचं कसं असते माहितीये का तुला? त्यांना जेव्हा आवडतो ना त्याच्या शेजाऱ्याकडे बघून त्या पहिल्या हसत असतात. आणि मग ना तो जळत असतो आणि मग ती त्याला पटते. असं असतंय ते. हा. तुला असं वाटत नाही का तू लईच उडू राहिला म्हणून? गप्प बैस. अरे प्रधान, मी आज लय खुशीत आहे. माझा मूड नको खराब करू. तुला सांगतो मला ना पिक्चर मध्ये काम करायचं, पिक्चर मध्ये काम करायचं हा, मला. एकदम भारी, एकदम. हे बेस्ट आहे महाराज. तुम्ही, महाराणी आणि मी, आपण सगळे पिक्चर मध्ये काम करू. अरे थोबाड तोंड्या. अरे मी आणि महाराणी असताना तू कशाला तिसरा पाहिजे रे तिथं अजून? नाही नाही, तुम्ही असताना मी कधीच महाराणी जवळ जात नाही. काय म्हणालास? प्रेम मध्ये, हा हा, पिक्चर मध्ये मी कधीच मध्ये येणार नाही. बर बर, नको मध्ये येऊ. नको मला मध्ये. साईड आहे, हिरोचा तरी रोल द्या ना. अरे काय गरज आहे? पिक्चर फक्त राणीचा आणि माझाच आहे. आम्ही दोघच रोल करणार आहे नाही त्याच्यामध्ये. नाही, मी अशी अशी ऍक्टिंग कर ना, अशी. आहे का प्रधानजी? हे कुठं तरी बघितलंय राव मी. आपल्या तलाव स्वच्छता अभियानाचा व्हिडिओ आहे हो. व्हिडिओ लय गाजला होता आपला तो. मग नंतर तर लोकांनी सायराटचं गाणं बी चिपकेलं होतं त्याला. जाऊ दे, ते जाऊ दे. पण आता मी काय म्हणतोय, व्हिडिओ झालाय करून. आता आपल्याला पिक्चर करायचा आणि त्या पिक्चर मध्ये हिरोचा रोल मी करणार आहे. That's आणि fine. मला तुम्ही साईड ऍक्टरचा रोल द्याच घड्या. बरं ठीक आहे बाबा, असू दे. साईड हिरो तर साईड हिरो. पण कसं आहे, कथानक ना सगळं असं ना माझ्या भोवती फिरलं पाहिजे. कळलं तुमच्याच तुला? भोवती फिरणार. म्हणजे बघा कसं राजाचं राणीवर प्रेम असतं हा, जमतंय जमतंय. हे आणि भारी. राणीच्या प्रेमापोटी तो विलन सोबत फायटिंग खेळतो आईला फायटिंग बिटिंग या भारी. पुढं पुढं आणि पुढं. शेवटी राजा मरतो. अरे राजा मरतो कसं वाटल रे पिक्चर मध्ये? हिरो मेला ते. नाही नाही, पिक्चरच्या शेवटी हिरो मेला ना तर पिक्चर सुपरहिट होत असतो. हा, असं थोडंच आहे काय? असं नसतंय काय? हा, असं नसतं. सई मॅडमला विचारा, हिरो मारायला पाहिजे की नाही शेवटी? हा हा, मग ठीक आहे बाबा, तू म्हणतो तर मी मरतो बाबा. हा, पण पुढं काय होणार? पुढं पण राजा मरता मरता एक विधायक काम करतो. काय काय? कोणतं काम? कोणतं काम? राणीचा हात तो प्रधानजीच्या हातात देतो. काऊन प्रधानजीच्या हातामध्ये हात देतो त्यो? प्रेम आणि त्याग दिसला पाहिजे ना तुमचा. प्रेम आणि त्याग दिसला पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. हा, पुढं पुढं आणि काय होणार? राजाच्या शब्दा खातर प्रधानजी राणी सोबत लग्न करतो. मग त्यांना एक गोंडस बाळ होत आणि मग ते तिघे मेलेल्या राजाच्या बकरीवर जातात. अरे बकरीवर काय रे? बकरीवर काय रे? कबरीवर जातात. तिथं राणी ढसा ढसा रडते आणि मग प्रधानजीला येऊन अलगद अशी मिठी मारते. हा, आणि मग पुढं काय होतंय? पिक्चर संपला आता. अरे आईला, म्हणजे माझी आठवण काढून प्रधानजीला आणि राणीला गोंडस बाळ होणार. हा?
माझी आठवण काढत काढत राणी आणि प्रधानजी असे का नाही एकमेकाच्या कुशीत या ना तिच्या मायला मला काही येडं समजलं का तुम्ही असा बुटाडाने हानी ना तुला मी अरे म्हणजे माझी ती कबर आणि तुमची त्या खुशखबर नाही पिक्चर असाच असतो महाराज. नाही 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 असा पिक्चर असतो तर आपल्याला रोल नाही करायचा त्याच्यामध्ये नाही नाही रोल हिरोचा रोल नाही करायचा काहीतरी महत्वाचं मग दुसरा रोल करा ना. मी ना साईड ऍक्टरचा रोल करणार त्याच्यामध्ये साईड ऍक्टरचा काऊन? अरे सपोर्टिंग ऍक्टरला पटापटा नॉमिनेशन भेटते मी करणार आहे कथानक ना माझ्या साईड ऍक्टरच्या भोवती फिरवायचं. ठीक आहे बाबा, आता तुमचा पैसा लागलेला हा. आहे, तुम्ही सपोर्टिंग ऍक्टर व्हा. हा पण हिरोचा रोल मलाच द्या. अरे तू पाहिजेच कशाला पण पिक्चर मध्ये कथानकाला एक हिरो लागत असतो महाराज. असं आहे का? हा बरं हो बाबा तू हिरो पण कथानक सगळं साईड हिरो भोवती फिरलं अरे पाहिजे. बिलकुल फिरणार आहे. हा. तर कथा अशी हा. आहे की प्रधानजीचं राणीवर प्रेम असतं. आईला परत प्रधानजीचं राणीवरच प्रेम आहे का? हा? हिरो कोण आहे? तू आहेस तू. आणि तुम्ही असं भिकाऱ्यासारखं करू नका ना. पिक्चरच्या शेवटी तुम्हाला हिरोईन मिळणार आहे ना. मला भेटणार हिरो. हा. बरं पुढं हा राणीच्या प्रेमापोटी हा. प्रधानजी आणि विलन मध्ये फायटिंग होते. आईला भीष्म भीष्म प्रधानजी मरतो आणि मरता मरता प्रधानजी राणीचा हात राजाच्या हातात देतो. या शबास रे पट्टे याला म्हणायचं स्टोरी ही स्टोरी फायनल आणि मरता मरता तो म्हणतो ये मेरी अमानत है राजा, इसको संभाल के रखना, इसको जिंदगी भर टच मत करना, आर काहू नये क्योंकि इसके पेट में मेरा बच्चा पल रहा है राजा. बहिणीला सांभाळ तुझ्या. अरे पळाय तिकडं मगाशी सपोर्टिंग ऍक्टरला आणि हिरोईनला बाळ झालं होतं ना हा मग आता असं का अरे प्रत्येक कथेत असं वेगवेगळं दाखवावं लागतं. वेगळं हा हे बघा एक मी वेगळंच करणार आहे. मी ना पिक्चर मध्ये ना हिरोचा आणि साईड हिरोचा दोन्ही बी रोल मीच करणार आहे आणि विलनचा रोल बी मीच करणार. अरे पण लेखकानं लिहिलेलं काहीतरी पिक्चरची असं- स्टोरी सुद्धा मीच लिहिणार. अरे पण दिग्दर्शकाला असं डिरेक्शन चाललं- सुद्धा मीच करणार. अरे पण प्रेक्षक असं प्रेक्षक picture- म्हणून सुद्धा मीच बसणार. फायनल मग एक काम करा ना, उरला सुरला हिरोईनचा रोल पण तुम्हीच करून टाका. बोलायला लागले प्रधानजी तुम्ही हा मग तुम्ही जर एका पिक्चर मध्ये एवढे रोल केले तर काय होणार ते पिक्चरचं? काय फरक पडतोय? कमल हसननी नाही का एकाच पिक्चर मध्ये लय मोठे रोल केले. अरे पण प्रधाने मला ना ऍक्टिंग करायची रे, मला ऍक्टिंग करायची, हिरो व्हायचंय रे, मला हिरो व्हायचंय. काय करू मी आता? हो महाराज, हा. अभिनय करणं तुमचं काम नाहीच आहे. तुम्ही जनतेची कामं करा ना. नाही आपल्याकडे प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? अभिनेते नेते होत आहेत आणि नेते अभिनय करायला लागलेत. भाषण करताना अभिनय, गरिबासाठी रडताना अभिनय, विकास कामं करताना अभिनय, सगळीकडे नुसता अभिनयच अभिनय चाललाय. महाराज तुम्ही चित्रपटात तर सोडा, पण खऱ्या आयुष्यात पण अभिनय सोडाच आता. जनतेसाठी सरळ जरा खरं वागा, नाही तर ही जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. मग विरोधक येतील सत्तेवर आणि तुम्ही आम्ही येणार रस्त्यावर. आणि या धक्क्यानं मग तुम्ही आजारी पडणार, त्याच्यानंतर तुम्ही मरणार आणि एकट्या पडलेल्या राणीसोबत मलाच लग्न करावं लागणार. आणि मग अंकुर फुटणारच फुटणार. कोण मरायला आला आता? हा येस नमस्कार. नमस्कार. एक सेकंड. माझा पेपर तुमच्याकडे आहे. हो ऍक्च्युली ते बायको घेऊन गे. एक सेकंड. कुठला पेपर? कुठला पेपर? आमच्याकडे स्वतःचा पेपर येतो. नाही तो जे बातम्या वगैरे येतात त्या नाही. हा मग अहो तो फेफर परीक्षेचा फेफर, माझ्या परीक्षेचा. परीक्षेचा पेपर. हा माझ्या 10वीचा परीक्षेचा पेपर तुमच्याकडे आहे. कुठल्या 10वीचा? चेक करायला आलाय तुमच्याकडे. अरे तू काय बोलतोस? तुला कळतंय का? हा मग माहितीये मला, समजतंय. अहो मी माझा फेफर लिहिला ना 10वीचा हा. परीक्षा केंद्रामध्ये. फेफ. हा त्याच्यानंतर तो माझा फेफर आहे हा. ना, तो बोरुलीच्या शाळेमध्ये गेला. तिथून 3 दिवसाने टेम्पोने तो तुमच्या शाळेमध्ये आला आणि मग तुमच्या शाळेमध्ये तो सगळ्या शिक्षकांमध्ये चेक करण्यासाठी वाचला. तो फेफर म्हणतोय मी, पेपर 10वीचा. कसं आहे, मराठीचे पेपर तपासणारे 5 शिक्षक आहेत. अहो मग आधीच्या 4 शिक्षकांकडे जाऊन आलोय मी. तू 4 शिक्षकांच्या घरी जाऊन आलास? हा मग काय आहे,
तो फेफर आहे ना माझा 10वीचा. इथे फेफर नाही ते पेपर असं आहे, कळलं का तुला? तेच ते तो चेक करायला तुमच्याकडे आलाय म्हणून मी आलोय तुमच्याकडे. म्हणजे काय आहे माहितीये, माझा फेफर आहे ना तो तुम्हाला असा पटकन शोधून सापडणार नाही. तुला कळलं ना? हा. निघ आता चल. नाही नाही, काय आहे त्याच्यावर नाव लिहिलेलं नाही ना, तो त्याच्यावरती डान्स बार आहे. डान्स बार आहे? हा, तो पेपर वरती असतो ना डान्स बार, डान्स बार. अरे बारकोड म्हणतात त्याला. डान्स बार काय बोलतोस मूर्ख माणूस? बारकोडला डान्स बार बोलतोस तू? हा, तो अजून मी बारकोड आहे ना, बारकोड एवढं आहे ना, बारकोड असा एवढा असा छोटा. मग मला काय माहित नाही, मला काय कळलं नाही म्हणून मी पटकन बोलून गेलो. मग तुला कळलं ना? हा. तू जाता चल निघ. नाही नाही, पण मी आयडिया केलेली आहे. काय? फेफर लिहिताना मी आयडिया केलेली काय? आहे. माझ्या फेफर वरती मी लिहून ठेवलेलं आहे, हगडबंब भाभा की जय. हगडबंब. मुळात ते हगडबंब नाही, अगडबंब असेल. आणि भाबा हे फार मोठे शास्त्रज्ञ होते. त्यांना लाज आणणारे तुझे कुठले तरी बाबा असतील, कळलं तुला? नाही नाही, आमच्या फॅमिलीचे बाबा आहेत ते, हगडबंब बाबा. हा, काय त्याचं काय? तर त्यांचं मी असं नाव लिहून ठेवलेलं आहे. हा. आणि त्याच्या पुढे आहे ना हळद कुंकू पण लावलेलं होतं. अच्छा. तुम्ही फेफर शोधा, मिळेल. अरे असं नाही करता येत बाबा. तू निघून 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 अहो, मला पास व्हायचं. तू निघून म्हटलं ना. पेपर पेपर मी असं एक एक काय करतोयस? थांबा. काय काय करतोयस तू? थांबा, काय नाही करत आहे, काय ए, तू निघ ना बाबा. इथे काय कर? माझा वेळ फुकट घालू नकोस. नाही. काय करतोयस तू? हे घ्या, 512 रुपये चिल्लर आहे, घ्या. हे कशा करता देतोयस तू मला? व्यवहारात आपण एकदम पक्का आहे, एकदम घेऊन टाका. तिथे कोणाशी बोलतोयस तू? भिंतीशी बोलतोयस का? माझ्याशी बोल. उगाच आपला काहीतरी बोलतोयस तू बेटा का? काय चाललंय? आणि हे काय कशा करता देतोयस तू? हे काय खिडकीतनं फलीकडची माणसं आहेत ना, दिसत आहेत ना. अरे नालाय काय ती टपलेलीच ना तिकडे. शेजाऱ्यांना काम धंदे नाही, सतत बघत असतात, दुसऱ्यांनी डोकावत असतात. तू इथे बोल. काय काय हे काय आहे सगळं? अहो, 512 रुपये. अहो, माझ्या लहान भावाची फिगी बँक फोडली मी तुमच्यासाठी. काय मला लाज देतोस तू? लाज? नाही, नाही, नालायक, नाही, बेशरम, मला लाज देतोस नाही तू? नाही नाही सर, नाही नाही सर. सर, मला पास व्हायचं या वर्षी एक सर. त्याचा फास नाही, ते पास आहे रे. तुला बोलता येत नाही नीट. सर, तुमच्यासारखं फास्ट फास्ट बोलणं नाही जमत मला. पण सर, सर मला मला यावर्षी काही करून फास्ट व्हायचंय सर. मी कुलवंत आहे सर, मी कुलवंत आहे. कुलवंत? हा, पण मी जातीवंत आहे, मी जातीवंत आहे. अरे तू काय बोलतोयस? ते झालं एकदम अशी सॉलिड गरज असते, त्याला काय म्हणतात? गरजवंत म्हणतात त्याला. मी गरजवंत आहे, मी गरजवंत तू हा आहे. शब्द बोलतोय तुझी ऐक. तू जा चल जा. अहो, जा इकडून. नाही, सर सर असं करू नका. 3-4 मार्काचा सवाल आहे सर, मला पास करा सर. 3-4 मार्कासाठी सर. असं अरे करू नाही रे बाबा, असं नाही हो. सर, माझ्यावर असा अन्याय करू एक नका सेकंड, सर. घरात नाटकं नको जाणार, मी नाही बाहेर चल. जाणार. मला नाही माझ्या- जाय. मला 3-4 मार्क. मी अरे, पाय नाही पाय- सोडणार. पाय- अरे, काय करतोस मी नाही तू? सोडणार पाय. हे बघ, अरे- मला पास करा, मला हे बघ, पास अरे, करा. हे बघ, ऐक. मला मी नाही सोडणार पाय. हे बघ, हा, ठीक, बाळा, 3-4 बाळा. मार्काचा प्रश्न आहे ना. ठीक आहे, ठीक आहे, फक्त ठीक. 3-4 मार्कासाठी. ठीक आहे, ठीक आहे, रडू नको. इथे उभा. पाय पाय सोडा आधी. पाय सोडायचं काय वेडेपण झाली इकडे. 3-4 मार्काचा प्रश्न आहे ना. 3-4 हे बघ, नाही सोडत बाबा, मला बस पाय. कळलं मला. ठीक आहे, ठीक. चेक करतो. ठीक आहे. वैताग वाट. प्लीज पास करा हा, मला. हो, तुमचा कळलं. नाही धरलाय पाय, इथं धरलाय हा पाय. आता ह्याच्यात पेपर कसा चेक करणार? कुठे पेपर आहे तुझा? कळणार कसं? तफास तफास त्याच्यावर लिहिलंय अगड बम बम भाभा की जय असं लिहिलंय बघा. हा हा, पटकन जास्त वेळ नाही घाला. हा हा बघा, हा माझा पेपर. हा तुझा पेपर आहे? हा माझा पेपर आहे. हा पेपर तुझा आहे? हा हा पेपर चेक केल्यानंतर मी पेपर चेक करणं काल थांबवलं होतं. कळलं? म्हणून तो एवढा सॉलिड लिहिलाय मी पेपर. सॉलिड नाही, फालतू पेपर लिहिलास तू. म्हणजे अत्यंत घाण पेपर लिहिलास तू. काय काय लिहिलंस तू? काय लिहिलं? हे काय लिहिलंस तू? इकडे इकडे इकडे. ही जे काय फालतू बोला ना, आपल्याला काय सगळी फालतूगिरी केलीस ना तू. ह्या पेपर तपासण्यामुळे काल माझं बायकोशी भांडण झालं. जरा ब्रेक मिळावा म्हणून खाली गेलो तर सोसायटीच्या अध्यक्षाबरोबर मारामारी केली मी. 100 मार्काचा पेपर तुझी लायकीने एक फक्त मार्क मिळालाय तुला. ओढून तोडून अर्धा मार्क वाढवून दिला. कळलं तुला? आणि तू 3-4 मार्क वाढव सांगतोस. 3-4 मार्काने काय होणार आहे? काय होणार 3-4 मार्काने? सर 3-4 मार्क वाढवा म्हणजे 34 मार्क वाढवा ना. तुमच्या दिमाग मध्ये घुसत नाही का? टोटल होणार 35.5. तुला लाज वाटत नाही का रे बोलताना? 34 मार्क मागतोस. काय हे काय लिहिलेस तू? हा, हे काय लिहिलेस? मी पेपर चेक केला. काय लिहिलेस तू? हे हा काय लिहिलेस?
काय विचारलं होतं हा गो गा कानेटकर शिरवाडकरांना काय म्हणाले? काय लिहिलेस तू हे? सोपं आहे. काय लिहिलेस वाच. आओ आंखें निकाल के गोटिया खेलूंगा गोटिया. क्राइम मिस्टर गोगो आओ पोर की पहिया आओ. हे गोगा कानेटकर तुला क्राईम मास्टर गोगो वाटले? हा क्राईम मास्टर गोगो वाटले तुला? काय चालले फालतूगिरी? गोगा कानेटकर आणि गोगो सेम आहेत? अहो, पण सिनेमात तर तेच दाखवलंय ना. हा सिनेमा आहे? हा सिनेमा आहे? एक सेकंड हे हे काय हे काय लिहिलेस तू? इथे विचारलेला प्रश्न राजा अशोक प्रजेला काय उपदेश करून म्हणाला? काय लिहिलंस तू हे? छन पकैया छन पकैया छन पकैया छन असं राजा अशोक म्हणाला. राजा अशोक कोण सांगा ती मला. राजा अशोक कोण? दादा मुनी छन्न पकैया हम लोग तुम लोग सब लोग. कानाखाली पेटवेन ना. हा अरे अशोक कुमार नाही चक्रवर्ती सम्राट राजा अशोक माहितीये का तुला? हो हो काय हो सॉरी हा मला वाटलं की ते आपले. तुला काय वाटलं? नाही. आणि तुला एक पहिली गोष्ट हे जे उतार आहे हे वर उतारे दिले ते वाचून तुला प्रश्नांची उत्तर लिहिता येत नाही. काय सांगताय वर उतारे आहेत? वर मला वाटलं तारे आहेत नुसते वर उतारे पण आहेत. फार हुशार आहेस रे तू. सॉरी. शिक्षणापलीकडे बरंच शिक्षण झालंय तुझं. अरे साधा उतारा वाचून लिहायचे असतं उत्तर एवढं साधं सोपं तुला कळत नाही. असं असतं ते. असंच असतं. मला वाटलं ते डेकोरेशन म्हणून काहीतरी लिहून ठेवलंय वरती काहीतरी करून ठेवलंय. अरे जा ना बाबा काय करू तुझं मी. सर मला फास्ट करा सर. अरे फास मला फास लावायची पाळी येईल तुला पास केलं तर कळलं का? नाही नाही मला एक जाऊ दे. आपण हे बोलूयात पेपर बद्दल. फार त्रास झालाय मला याचा. हा हे तू काय लिहिलंस ते? माझा आवडता कवी कोण? काय लिहिलंस तू? हेमांगी कवी. हेमांगी कवी लिहिलंस तू? आवडता कवी हे विचारलेलं तुला? मला जाम आवडते ती म्हणून लिहिलं आपण काय. तुला आवडते? अहो माझी मैत्रीण नाही ती. मला वाटलं तुम्ही मला तिच्याबद्दलच विचारताय पेपर मध्ये म्हणून मग लिहिला मी हेमांगी कवी. तिच्याबद्दल कशाला विचारू मी? तुम्हाला माहिती आहे का अहो अधूनमधून पावसाळ्यामध्ये 3-4 कविता ती टाकत असते. मग तिच्याबरोबर कविता करत इथे पेपरवर कशाला बसलास तू? आणि तुला एक प्रश्न विचारला होता की आपल्या घरातला कचरा उचलण्यासाठी महानगरपालिका अध्यक्षांना पत्र लिहा. तू काय लिहिलंस उत्तर? कचरा झालाय उचला. एवढंच. कचरा कुठे झालाय, किती झालाय, ठिकाण काय, दिनांक काय, वार काय काय लिहायला नको? एवढं लिहायला लागतं? आमच्या एरियामध्ये तसं नाही. आम्ही दादांच्या ऑफिसमध्ये जातो दादांना सांगतो हो दादा आपल्या एरियामध्ये कचरा झालेला आहे. लगेच कचऱ्याची गाडी येते उचलून कचरा घेऊन जाते. मग काय, एवढं समजा लिहाय- कचरा समजून तुला उचललं तर कारण तू कचराच आहे तसा. पण मला काय माहिती एवढं लिहायला लागतं. आम्ही असं दादांच्या ऑफिसमध्ये लिहित बसत नाही. अरे मूर्ख माणसा एक मार्क्स कमवावे लागतात. भीक मागून मिळत नाहीत. मेहनत करावं लागते. कळलं का तुला बाळा? मी जान टाकली आहे सर. मी जान टाकली आहे. अर्ध्या मार्काची जान टाकलीस तू? अर्ध्या मार्काची जान? पप्पा 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 मुली अरे अरे काय काय झालं बघा? पप्पा पप्पा हरवले तुझे. तू 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 तीच आहेस ना ती हास्य जत्रेमध्ये? वा दादा असं तूच बोलतेस ना तू 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 आणि मराठी कार्यक्रमामध्ये क्या बात आहे इन्शाल्लाह असं तूच बोलतेस ना तू तू तू. मला सांग तू कोण आहेस आणि इथे का आली आहेस? हे माझा पप्पा हलवला. तू का हलवलास पण मग त्याला? अगं हलवला म्हणजे असाने हलवला. माझा पप्पा हलवला हे माझा पप्पा हलवला असं हलवलं. माझ्या पप्पाला तू हाक मारला. माझ्या बरं आपण पप्पाला. अनाउन्समेंट करूया. मला सांग तुझ्या पप्पांचं नाव काय? हा, माझ्या पप्पांचं नाव आहे राजेंद्र. बरं मी का बोल बरं आपल्या इथे कोणी राजेंद्र आहे का? राजेंद्र कोणी आहे? तुमची मुलगी हरवली आहे. राजेंद्र नाही ग कोणीच हो नाही देते. कोणी होत येत नाही. हा मग तू ना एक किरकोळ माणूस एक शुद्र माणूस अशी हाक मार तो लगेच ओ देईल. का? हा माझी मम्मी त्याला अशीच हाक मारते तो लगेच ओ देतो. खरंच? बरं ब- 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 एक किरकोळ माणूस, एक क्षुद्र माणूस. पप्पा आईने हाक मारली का रे? आईने हाक मारली. सॉरी मी तुम्हाला क्षुद्र माणूस म्हणलं. तिने मला सांगितलं म्हणून मी म्हटलं सॉरी. आय एम रिअली व्हेरी नाही मारा ना तुम्ही हाक मारा ना. हाक मारल्यावर हा सुंदर चेहरा जर असेल समोर तर काही हाक मारा तुम्ही. बुटक्या हाक मारा, टाकल्या हाक मारा,
क्षुद्र माणूस हाक मारा, किरकोळ माणूस काही हाक मारा. घरी तसं नसतं हो. घरी मुळात हाक असते ना तीच खूप वाईट असते हो. आणि त्यानंतरचा चेहरा महाभयंकर असतो. इथे तसं नाहीये हो. इथे तसं मारा ना, हाक मारा ना, किरकोळ बरं वाटेल मला. एकदा हाक मारा. किरकोळ. माय गॉड. टाकले हाक मारा. नाही नको. बाळा एक काम कर, तू खेळायला जा, मी किरकोळ गप्पा मारतो. अहो, हा, काय जरा. काय काय झालं तुमचं? पण तुमचं लक्ष कुठे असतं? ही मुलगी इथे कशी काय आली? तू कशी आलीस इथे झब्बू मला सांग. झब्बू, हिचं नाव झब्बू आहे कसं काय? हो, नुसतं झब्बू नाही आहे, गड्डा झब्बू आहे. पप्पा तुला ना बुक्का. हे बघ, हे असं असतं हो. एखाद्याला मूल झालं की तो काय म्हणतो, देवाने मला प्रसाद दिला. मला तर हेच फील होते, देवाने मला गड्डा झब्बू दिला. म्हणजे 2 कॅट असतात त्याच्या हातात घेत का कशी मावत नाहीत, तशी लहानपणापासून ही मावत नाही हो हातात माझ्या. ए पप्पा 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 जब्बूचे पाय दुखू लागले. पप्पा जब्बूचे पाय दुखू लागले. पप्पा मला उचलून घे. बाळा बाळा तुला उच्चून घेतलं तर देव मला नाही का उच्चून घेणार? घेणार ना मला बाळा. उचलून घे. अरे झब्बू म्हणायचं खरं नाव काय? ऍक्च्युली ती एक गंमतच झाली. म्हणजे आधी ही गंमत झाली, मग ती गंमत झाली. हळू हळू. तर माझी जी बहीण होती म्हणजे हिची आत्या, ती महाडॅम्बिस होती. तर राशीवरून म हा शब्द आला. ही अशी कानाजवळ गेली, महागाई असं ओरडली. त्या क्षणापासून आजपर्यंत नुसती वाढते आहे ही. तुला सांगू का, माझ्या पप्पाच्या नावाची पण गंमतच झाली. नाही जपू. माझी आत्या कशी डॅम्बिश आहे तशी ह्याची आत्या पण डॅम्बिश आहे. हो, ह्याचं नाव ठेवायच्या वेळेस आत्या ह्याच्या कानाजवळ गेली आणि म्हणाली रुपाया. तेव्हापासून हा ढासळतोच आहे. आणि माझ्या काकाचं नाव आहे डॉलर. माझा डॉलर काका पप्पा रुपयाला फटके देतो. गप्प बस बाळा, काय बोलतेस तू? झालं का आता? हा, आपण खाली उतरायचं का आता? नाही, 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 नाही. मला नाही खाली उतरायचं. मला यांच्या हास्य जत्रेत काम करायचं. अगं, अगं नाही असं कसं? मला अगं, हास्य जत्रेत घ्या ना. त्यासाठी तुझ्यात काहीतरी कला असावी लागणार. हिच्यात फक्त किलो आहेत. हळू घ्या बाळा, असं नाही मारायचं बाळा. मला तुमच्या कार्यक्रमात घ्या. आलेले बाळा, तुला कसं घेता येईल? तुला कसं घेतलं? का पण आहे तू? मग तुम्ही त्या समीर चौगुलेला पण घेतलं, मग मला काय घ्यायला? पर्सनल होत आहे झब्बू, हे पर्सनल होत आहे. खूप जास्त खूप personal होत आहे. खरंच, म्हणजे हे ठरलं नव्हतं. पप्पा माझ्यावर चिल्ला. पप्पा माझ्यावर चिल्ला. हो चिल्लो, काय करणार आहे तू चिल्लो? एक मिनिट हे काय आहे? हे काय आहे? काय झालं होतं, ही पोटात असताना आई नेहमी 3री मंजिल बघायची. त्यामुळे ते झालेलं आहे. बाळा ते नाही घेणार आपल्याला. आपण नाही मला इथं कार्यक्रम तुम्ही नाही की नाही घेणार हिला? नाही 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 शक्य नाही. कसं घेणार बरं बाळा? ऐका माझं ऐकायला काहीतरी सादर करू द्या, मग मी जातो. चालेल का तुम्हाला? पटकन चल पटकन. बाळा, काय? छान सादर करायचं. बाबांच्या पाया पडायचं ना बाळा. सादर करायच्या आधी हे पडलीस का? बरं, सुरू कर. मी कविता म्हणते आहे पोएम. शाबास. बाबा ब्लॅक शीप हॅव यू एनी वूल. फुल म्हटल्यावर माझ्या डोक्याकडे का धावते? हे फुल आहे का? मम्मीच म्हणते डोक्यावरची वूल काढून पायमोजा शिवून आले म्हणून. खरं तर तिला श्वेटर शिवायचा होता पण वूल कमी पडली. तुला माहितीये का, रिझल्ट कडे बघू नकोस, पण खूप खर्च आहे झालेला आहे याच्यावर. वाटलं होतं पण केल्यावर पण तीच कामं करतोय, स्किटच करतोय यार. मी काय म्हणतेय, आपण की नाही तुमची व्यथा नंतर ऐकूया. आता आम्ही कार्यक्रम पुढे नेतो. प्लीज तुम्ही बाळ झब्बू आता पप्पांबरोबर खाली जाऊन बस बरं. वाय पप्पा, यू कॅन कॉल मी राजेंद्र. आय एम ओके विथ इट. तुझ्या किरकोळ राजेंद्र बरोबर प्लीज खाली जाऊन बसशील? नाही ना, मी ना खाली जाणार. मला सोनी मराठीच्या एका सिरियल मध्ये काम पाहिजे म्हणजे पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे अगं पाहिजे. असं नाही मिळत काम. पप्पा काय? हम बने तू बने. पप्पा ते ए, कोण आहे? ए, पप्पा ते ए पप्पा पप्पा नमस्कार. कोण आहे? पप्पा इबो कोण आहे? बापले पप्पा
राणी गुणाची 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 राणी मिलिंद काकाची 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 काकाची. ए राणी मावशी मी ना तुमच्या शूटिंग मध्ये आल्यावर मी तुझ्याच रूम मध्ये राहणार ना. हो नक्की नक्की मला माहितीये तुला खायला खूप आवडतं ना. तू तू मी तुझा डबा खाईन. डबा आणशील ना हा माझ्यासाठी? हा, मी आणीन ना. तू चालेल. पण आणतेस ना खूप. मला माहितीये तुला शॉर्टच्या आधी खायला आवडतं, तुला शॉर्टच्या नंतर खायला आवडतं, तुला शॉर्टच्या मध्ये मध्ये वाक्य खायला पण आवडतं. अगं हे बघ ती राणीताई आहेत ना, त्या जेवण आणतात पण ते डायट फूड असतं, तुला नाही आवडणार ते. मला आवडणार मिलिंद काकालाच आवडत नाही. हो हो म्हणून तो ना शूटिंग करायला दरी दोड्या डोंगरात निघून जातो फिरायला. पळून जातो. अगं नाहीये तसं, माफ करा, लहान आहे जरा, काय दुर्लक्ष करा तुम्ही, जर दुर्लक्ष आय लव्ह यू राणी आय लव्ह यू टू झब्बू. थँक्यू सो मच. You're so beautiful. You're so beautiful. ऐकलं काय काय? पप्पा ही मला खूप आवडते. पप्पा ही Sorry. मला खूप आवडते. सारे तुझ्याच छाती मधली हिरोईन आहे ही. बॉस्कर. बॉक्सर नाही ग, बॉक्सर आहे का ती? हा तीच बॉस्कर नाही मला बाळा. खूप आवडते. आम्हाला पण तू खूप आवडतो. ओ ए बॉस्कर हे तुला माहितीये का? तुला माहितीये का? हे बघ, माझ्या पप्पाचं नाव रुपया आहे. हा माझ्या काकाचं नाव डॉलर आहे. तसं माहितीये का तुला पप्पा हिचं नाव काय काय? आहे? हिचं नाव शेर आहे. शेर शेर कसा पडत असतो तशी सारखी पडते. म्हणजे? हा म्हणजे खड्डा असला तरी पडते, खड्डा नसला तरी पडते, हो का? गाडीतल्या गाडीत पण पडते. अरे ए पडशील ग असं म्हटलं तरी पडते. ही सारखी पडत असते. ए ताई तुला माहितीये का? काय? तुझी ना एक मुलगी ना सेम डिक्टो कॉपी करते. कोण कोण कोण? तिचं नाव मृण्मयी देशपांडे. ए ऐक माझं, ती तुझी कॉपी करते म्हणून ना ओरिजिनल माणसाने लवकर यायचं असतं. खरंय खरंय. तू टीव्ही मध्ये उशिरा आली ना बघ, लोक म्हणतात तू तिची कॉपी करते. हे बघ अगं ती मोठी बहीण आहे यांची. ए मला तुमच्या सिरियल मध्ये घ्या ना. नको बाळा. मी फायटिंग नको करेन. बाळा. ऐक माझा. त्यांच्या सिरियल मध्ये ऑलरेडी एक झब्बू आहे की नाही, विशाखा सुभेदार. अजून वेगळा झब्बू कशाला बाळा? इम्बॅलन्स होईल सिरियल, असं नको करू बाळा. मला सिरियल मध्ये काम करायचं, मग मी काय करायचं आता? ऐक एक सुपर डान्सर्स नावाचा एक सोनीचा शो येतोय, तिथे ऑडिशनला जाऊया ना आपण. तुला डान्स आवडतो की नाही? मला डान्स खूप आवडतो. वर केलेस ना माकड चाळे काय ते? पप्पा मला तिथे डान्स करायचंय. करायचंय. हे पप्पा थँक्यू आय लव्ह यू. पप्पा मला डान्स करायचा आता पप्पा. हळू चॅनल वाले तिकडे बसलेत मागे, हे बघतायत. हॅलो हाय सर. चॅनलची माणसं साधी बोळी, चॅनलची माणसं साधी बोळी, 90 दिवसांनी चेक येतो घरी. सॉरी, माफ करा, सगळ्यांची माफी मागतो, लहान आहे, दुर्लक्ष करा. चला जायचं ना आपल्याला. मला डान्स शिकायचा. चला, डान्स शिकायचं. चला. मस्त इथे बसू का मी? अगं नको ना तिकडे, Sorry. त्याचा आकार बघ कसा येतो. नको